गारवा पडला काय तुझ्यावरच? का हा का मी तुला किती वेळ झाला हाका मारतो, कान दाबून तिथं बांधून बसली. इतका कसा गारवा पडा उन्हाळ्याचा तुझ्यावर? काम काय आहे तुमचं? तुम्ही उठल्यापासून हाका मारता. तुम्हाला दुसरं काय काम आहे का? लय काम आहेत माझ्या मागं. काय काम आहे सांगा पटकन. तुम्हाला आवडत होता ते. तुला एक गिफ्ट आणले म्हणून काय आणलंय? तुला हाका मारित होतो. काय आणलंय? गिफ्ट आणले तुला. मी आणलंय मी. अहो दिवस कोण उगाला ती बघते मी तुमचं गिफ्ट घेण्यासाठी. जिकडून उगाला तिकडून तू होत असतो. नाही 9 वर्षात कधी माझ्यासाठी 12 वर्षात कधी माझ्यासाठी गिफ्ट नाही आला. पहिल्यांदा आलं म्हणून मी बघते. नेमकं आणलंय काय? हा नेमकं आणलंय तरी काय ते तरी द्या ना मग. पण त्याच्या आधी मी सांगतो की ऐकून तर घे नाही. हा ऐकते बोला. काय आणले ते नंतर सांगतो तुला. हा बोला. माझ्यासोबत भांडणार नाही ना पण. कधी तुम्हाला भांडते का मी? कधी मोठ्या आवाजात बोलत पण नाही, कधी भांडत पण नाही, कधी तोंडातून माझे शब्द निघत नाही माहिती का? बरं हे तर पुढे इतकं शांत स्वभाव आहे माझा तरी पण भांडती. मी हाय म्हणून राहिले. तुम्हाला ना भांडतो बायको पाहिजे होती. गरीब बायको भेटली पण चान्स घ्यायला लागला. मी काय म्हणतो तुला भांडणार नाही माझ्यासोबत कधी तू पुढं. माझं काय पण आहे तेवढंच काम आहे का? मला मस्त काम आहे. भांडत नाहीये मी, फक्त बोलते मी. भांडणं कशाला म्हणजे ते माहितीये का? कशाला? नवऱ्याचं इटाने टकुरं फोडा लागत असं त्याला म्हणजे भांडणं. म्हणजे टपरे फोडाफोडी करायची काय तुला? मग त्यालाच भांडणं म्हणते. मी फक्त तोंडातून बोलते ते पण मी तुम्हाला चांगलंच बोलते की ते मोठ्या आवाजात नाही बोलत, गुढीतच बोलते. पण तुम्हाला गुढीत बोलायच कळत नाही. आवाज असा त्याला करू काय? माझ्या मायबापाने मुसळ घातलेले माझ्या नारड्यात. आवाज मोठा आहे. माझ्या कंटाळ्या बसल्यात तुझ्या आवाजाने. मग जा ना उठून कामाला. काय गिफ्ट आणले म्हणून सांगा म्हणते मला. तिथं बडबड लावली. गिफ्ट आणले तर नाही पाहिजे का तुला? जाऊ दे मग. द्या पटकन काय आणलंय ती. हा द्या लवकर. जर ते शेजारच्या तर ताईला देऊन टाकतो. जाऊ दे. बाकराला पण तिकडे जायचं काय? घरात नाही यायचं. ताई त्या माझ्या देते ना मला जेवण करून जेवायला. त्याला काय देऊ का मग? जा उठा. उठा लवकर उठा. उठा तुम्ही. उठा लवकर. घरात यायचं ना. उठा. तुलाच पाहिजे म्हण ना मग. मग द्या म्हणते मला 3 तास झालं तर. देऊ म्हणते काय? नका देऊ. राहू द्या तुम्हाला. इकडे बघ माझ्याकडं. ए बायको. राहू द्या तुम्हाला. नको मला. ए डोके दुखी. मी काय म्हणतो ऐक ना. हे बघ धर तुझं गिफ्ट. इकडे धर अर्धा तासाला लावले. द्या की कुठे आहे ती? दम आहे का जरा? द्या मग. कुठे आहे ती? धर काय खुर्शी काय? धर तुझं गिफ्ट. हे गिफ्ट आणले मला. आहे का ना तुझ्या एवढं? तुझ्यापेक्षा मोठं आहे का नाही? किती रुपयाला आणले हे? हं? किती रुपयाला आणले? ती बाकी विचारू नको. आधी मला सांग आणले किती रुपयाला? तुला आवडलं का नाही सांग फक्त. आणलंय किती रुपयाला ते आधी सांगायचं मला. सांगितलं का? मी तुला ते पुन्हा सांगतो ना. पण मी काय म्हणते की कमीत कमी 1,500-2 हजाराचा असेल. बरोबर आहे ना? ह्या 1,500-2 हजारामध्ये ना महिन्याभर किराणा येतोय. मी काय आता बारीक गुड्डी आहे का ती ह्यासोबत खेळायला? इथं काम आणि मरणाचा जीव परेशान झाला. 1,000 नाही ते 300 रुपयाचे ग बस. हा मी गेल्या सारूला गेल्या विचारलं होतं तेव्हा 2,500 रुपये म्हणले होते ती. पण काय करायचं याचं? मी म्हणते आता हे दिवस डिस्काउंट मध्ये आणलंय ते 300 रुपयाला. तुला आवडलं का नाही सांग. गिफ्ट कोणाला आणलंय ती? लिकीला आणलंय. नाव माझं काय करतात? लेख शाळेत गेली म्हणून नाटकं लावलेत ना. आल्यावर एक हात नाही लावून द्यायची. गिफ्ट आणलंय नग मला तुमचं गिफ्ट. धरा. इतके मोठे पैसे खर्च करायचे वायाला घालायचे. रुपयाला माणूस ती जीव तुटतोय माणसाचा. कुठं उपट. आणलं तिकडून बी ताप आहे, नाही आणलं तिकडून बी तापच आहे. किती अवघड आहे करायचं जीवन. मागा लिहून द्या. नवरीने करावं तर काय करावं? वाय पैसे नाही करावे. खर्च एवढंच करावं माझ्यासाठी. बाकी काय नाही करावं. मग तुला गिफ्ट आणलेलं पास नाही पडलं? 5 पडाचा विषय नाही. पैसे काय खर्चायचे का मी? 300 रुपयाचे म्हणलं ना तुला. त्या 300 रुपयामध्ये ना पुरीने हप्ताभर खाल्लं असतं. काय फळ आणले डिस्काउंट मध्ये 300 रुपये दिले म्हणते. तुमची आजी सांगायची संसार जर केला तर शिवून बारीक असतो नाही तर मुसळून मोठा असतो. आणावं तिकडून बी ताप, नाही आणावं तिकडून ताप. ज्या वस्तू वापरण्यात येतात गरजेच्या ते आणायच्या असतात. उगा काय बी बनतं असेल तर घेऊन नसता पाहायचं.